कॉर्नचा ठेचा बनवण्यासाठी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेलावर थोडे शेंगदाणे घालूया. शेंगदाणे थोडे भाजत आले की आपण त्यावर कॉर्न घालूया. कॉर्न छान लालसर रंगावर भाजून घेऊया. तर थोडं आपण जिरं घालूया चमच्यावर आणि मिरची लसूण घालूया. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कढीपत्ता घालूया आणि छान भाजून घेऊया. आता आपण यावर मीठ घालूया. थोडी कोथिंबीर घालूया. आणि यावर थोडी चिंच घालूया. आणि आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड झालं की आपण हे वाटून घेऊया. बघा ठेचा मी मिक्सरमधनं वाटून घेतला आहे. बघा ओबड-धोबड वाटून घेतला आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता. माझा खलबत्ता थोडा लहान आहे त्यामुळे मी हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं आहे. आता आपण ह्याला छानसा तडका देऊया. पॅनमध्ये मी चमचाभर तेल घेतलं आहे. तेलावर आपण मोहरी घालूया. हिंग घालूया. त्यावर कढीपत्ता घालूया. आणि आपण आता जो ठेचा तयार केला ना तो ह्याच्यावर घालूया. तो जाडसर वाटून घ्यायचा बघा. आणि छान आपण हा परतून घेऊया. असं परतून घेतल्यामुळे ठेचा आपला जास्त दिवस टिकतो आणि चवीला पण छान लागतो. पण आपला ठेचा सर्विंगसाठी तयार आहे. इथे छान असा आंबट गोड तिखट असा कॉर्नचा ठेचा मी बनवलेला आहे. खूप चवीला छान झाला आहे. तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने असा छान ठेचा करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.